नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कैलास सडके पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, येत्या गुरुवारी म्हणजे दिनांक 14 मे 2026 रोजी दुपारी 2 ते 3 आणि सायंकाळी 5 ते 6 या वेळात तुम्ही इतिहास घडवणार आहात याच्यावर माझा प्रचंड विश्वास आहे. ओके, तर काय आहे तर 14 मे 2026 रोजी आपली खात्यांतर्गत सीडीपीओ परीक्षा आहे. ही परीक्षा मुंबई या ठिकाणी होणार आहे, त्याच्यामुळे मुंबई आपल्याला सर करायची आहे. मग मुंबई या ठिकाणी परीक्षा आहे. त्याच्यानंतर ही संगणक प्रणालीवर आधारित आहे. संगणक प्रणालीवर आधारित आहे याचा अर्थ काय, कम्प्युटरवर तुम्हाला हा पेपर द्यायचा आहे. त्याच्यानंतर पेपर पेपर दोन्ही पेपर म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 हे 100 काय प्रश्नांचे असणार आहेत. त्याच्यानंतर दोन्ही पेपरसाठी तुम्हाला 1 तास वेळ आहे. दोन्ही पेपरसाठी 1 तास वेळ आहे आणि याला 4 निगेटिव्ह आहे. 4 निगेटिव्ह म्हणजे तुमचे 4 प्रश्न जर चुकले तर तुमचा एक प्रश्न जो बरोबर आहे त्याचे मार्क रद्द केले जातील. सोबतच एका प्रश्नाला किती ऑप्शन आहेत तर एका प्रश्नाला 4 ऑप्शन असणार आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत की सर एमपीएससी ने मागे नोटिफिकेशन दिलेलं होतं की आता याच्यानंतर 5 ऑप्शन राहतील आणि जर या 4 पैकी एकही तुम्ही कन्फर्म नसाल ए बी सी डी तर तुम्हाला 5वं ऑप्शन जे ई असणार आहे त्याला टिक करावं लागेल आणि जर तुम्ही ते टिक केलं नाही तर तुमचे 0.25 गुण वजा केले जातील असं नोटिफिकेशन एमपीएससी ने दिलं होतं. पण त्याच्यानंतर पुन्हा एमपीएससी ने माहिती दिली की आत्ताच आम्ही ही तरतूद लागू करणार नाही. त्यामुळे आतापर्यंतच्या एमपीएससीच्या परीक्षेमध्ये 5 ऑप्शन आलेले नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा 4च ऑप्शन येतील. त्याच्यामुळे जर तुम्ही उत्तराच्या बाबतीत कन्फर्म असाल तर ते उत्तर टिक करा, अन्यथा तुमचे 0.25 वजा होणार आहेत. म्हणजे ऑप्शन किती असणार आहे, 4च असणार आहेत, 5 ऑप्शन असणार नाहीत. जर एखाद्या वेळेस आलाच 5वं ऑप्शन तर मग त्यावेळेस मात्र जर तुम्हाला 4ही माहिती नसतील तर मग 5ला टिक करायचे. पेपरच्या वर तिथं जिथं सूचना दिलेल्या असतात तिथे ते तुम्ही वाचायचं. पण तुम्हाला शक्यतोवर 4च ऑप्शन असणार आहेत. त्याच्यामुळे इथे उत्तर कन्फर्म असेल तर तुम्ही ते लिहायचं आहे. आता हा पेपर जो सोडवत असतो आपण तर कशा पद्धतीने सोडवायचा आहे तर पहिल्यांदा जी काही वेळ खाऊ प्रश्न आहेत ती सुरुवातीला सोडवायची नाही. मग कुठले वेळ खाऊ प्रश्न आहेत तर साधारणपणे गणित आणि बुद्धिमत्ता, मॅथ्स आणि रिझनिंग याचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न वेळ खाऊ प्रश्न आहेत, म्हणजे जास्त वेळ लागतो. मग इथे बऱ्याच वेळेस काय होतं, मुद्दामून हे प्रश्न काय करतात सुरुवातीला देतात पेपर काढत असताना. का, कारण सुरुवातीला तुम्ही त्या गणित बुद्धिमत्तेच्या याच्यात अडकावा आणि तुमचा वेळ वाया जावा आणि मग नंतर जे खालचे जे थेरॉटिकल प्रश्न आहेत ते वाचायलाच तुम्हाला वेळ मिळू नये असा हेतू परीक्षकांचा बऱ्याच वेळेस असतो. मग त्यांच्या झास्यामध्ये तुम्ही अडकून नका आणि मग हे गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न तुम्ही नंतर सोडवा. कारण सगळ्यात महत्वाचं याच्यात काय असणार आहे माहिती काय, टाइम मॅनेजमेंट. आता अभ्यास तुमचा सर्वांचा व्यवस्थित झाला पण त्या वेळेचा जो सदुपयोग करेल तो जिंकणार आहे. मग काय करायचं, गणित बुद्धिमत्ता नंतर सोडवायचे. मग पहिल्यांदा कुठले प्रश्न सोडवायचे, मग थेरॉटिकल. मग ते वाचत असताना व्यवस्थित वाचा. म्हणजे व्यवस्थित वाचायचा अर्थ काय, अशा स्पीडनं वाचाय की तो प्रश्न तुम्हाला कळतोय त्या प्रश्नात काय लिहिले ते. बरेच जण स्पीड म्हणजे प्रचंड स्पीडनं वाचायचा प्रयत्न करतात, त्यांना कळत नाही, मग तोच प्रश्न ते 3दा-4दा वाचतात, मग त्याच्यामुळे त्यांचा अजून जास्त वेळ जातो. ओके, अशा स्पीडनं वाचायचा की जेणेकरून तो तुम्हाला समजला. त्याच्यानंतर एका प्रश्नावर जास्त वेळ विचार करत बसू नका. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. आता हे करत असताना आपल्याला मॅक्सिमम प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजेच काय, सर्व प्रश्न तुमच्या नजरेखालून गेले पाहिजेत त्या एका तासामध्ये. त्या एका तासामध्ये ते प्रश्न तुमच्या नजरेखालून गेले पाहिजेत. त्याच्यासाठी तुमची स्पीड व्यवस्थित असणं आवश्यक आहे. बऱ्याच जणांचं काय होतं, अभ्यास असतो
पण वेळच मिळत नाही आणि त्याच्यामुळे प्रश्न सोडवायचंच राहून जातं आणि मग रिझल्ट जातो. मग त्याच्यामुळे या स्पीडनं जर तुम्ही गेलात, एखाद्या वेळेस स्पीडनं एखादा प्रश्न चुकेल, पण बाकीचे जे 10 प्रश्न असतात ते 10 प्रश्न तुमचे कव्हर झालेले असतात आणि त्याचे मार्क तुम्हाला जास्त पडतात. मग आता निगेटिव्हच्या बाबतीत कसं करायचं, कारण 4 अशा पद्धतीचे निगेटिव्ह आहे. मग जे 4 ऑप्शन आहेत, तर पहिल्यांदा 4 ऑप्शन पैकी एकही वाचलेलं वाटत नाहीये, तर त्या प्रश्नाला हातच लावायचं नाहीये. 4 पैकी असं वाटतंय की 3 ऑप्शन असं असल्यासारखं वाटतंय, तिथं सुद्धा रिस्क घेऊ नये. आणि जिथं असं वाटतंय की 2 ऑप्शन असल्यासारखे वाटत आहेत, तर तिथं तुम्ही रिस्क घेऊ शकता. आणि मग अशा पद्धतीने जेव्हा तुमचे प्रश्न हे सोडवले जातील, सोडवल्यानंतर मग तुम्ही वळायचं आहे गणित बुद्धिमत्तेकडे. आणि मग तुम्हाला जे काही 100 प्रश्न फर्स्ट पेपरचे, 100 प्रश्न सेकंड पेपरचे, हे या ठराविक वेळेमध्ये कंप्लीट करायचे आहेत. जो विद्यार्थी या 2 तासांमध्ये त्याचे सर्व प्रश्न कव्हर करेल, मग ते प्रश्न त्याला येऊ की न येऊ, पण त्यानं वाचलेलं आहे व्यवस्थित, त्यानं त्याची उत्तरं लिहिलेली आहेत, तर त्या विद्यार्थ्याचे उत्तराचे चान्सेस जास्त आहेत. त्या विद्यार्थ्याचे उत्तराचे चान्सेस, रिझल्टचे चान्सेस हे जास्त असणार आहेत. तर अशा पद्धतीने पेपर सोडवायचा आहे. आता बऱ्याच वेळेस काय होतं की कम्प्युटरवर आपल्याला सवय नसते, त्याच्यामुळे क्लिक करत असताना व्यवस्थित क्लिक करा, नाहीतर ते कुठला प्रश्न खालीवर होतोय, गोंधळून गेला की ते असं होतं. त्याच्यामुळे गोंधळून जाऊ नका, व्यवस्थित सोडवा. आणि महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांना तुम्हाला जो पेपर आलेला आहे तोच त्यांना सुद्धा पेपर आलेला आहे. त्याच्यामुळे उगाच माझ्याच नशिबाला एवढा हार्ड पेपर आलेला आहे का, किंवा माझ्याच नशिबाला असे प्रश्न आलेत का, असा विचार करू नका. ती लेवल ही सगळ्यांनाच असणार आहे. सोपा आला सगळ्यांनाच येणार आहे, अवघड आला सगळ्यांनाच येणार आहे. याच्यात जिंकणार कोण आहे की याच्यामध्ये तोच जिंकेल जो त्याला हे जे 60 मिनिट आहेत. चक दे इंडियामध्ये एक डायलॉग आहे बघा कि जिंदगी में अब ये 70 मिनट सिर्फ तुम्हारे हैं, ये 70 मिनट में दिल खोल के खेलो, ये 70 मिनट में कैसा खेलना है मैं नहीं बताऊंगा, लेकिन तुम ऐसा खेलो कि ये 70 मिनट तुम्हें जिंदगी भर याद रहेंगे. त्या पद्धतीने हे तुमचे 120 मिनिट जे आहेत, हे 120 मिनिट तुमचे आहेत. कुणीही 120 मिनिट तुमच्याकडून हिरावून घेणार नाही. तर त्या 120 मिनिटांमध्ये तुम्हाला कसं खेळायचंय तर ते तुम्ही ठरवा आणि ते अशा पद्धतीने खेळा की तुम्ही जिंकलाच पाहिजेत. आजपर्यंत आमच्या सारख्याने तुम्हाला फक्त मार्गदर्शन केलंय, पण खेळायचंय तुम्हाला आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने खेळा की तुम्ही जिंकलाच पाहिजेत. त्या एक पिक्चर आहे बघा, भाग मिल्खा भाग, त्याच्यातला डायलॉग आहे, जेव्हा हा मिल्खा सिंग पाकिस्तानमध्ये रेस करण्यासाठी जातो, तेव्हा पाकिस्तानच्या कोच त्यांना म्हणतो की मिल्खा ये तुम्हारी जिंदगी की आखरी रेस हो सकती है. आणि त्यावेळेस मिल्खा सिंगचं वाक्य आहे, दौडूंगा भी वैसे ही. त्याच्यामुळे तुमच्यापैकी बऱ्याच जणांची ही आखरी परीक्षा असू शकते. तर तुम्ही म्हणायचं की उत्तर सुद्धा तशाच पद्धतीने लिहिणार. कशा पद्धतीने लिहिणार की आपल्याला जिंकायचंच आहे त्या पद्धतीने लिहिणार आहात. आय बिलीव्ह इन यू. पॉझिटिव्ह राहा, जास्त कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. आणि याच्यानंतर जेवढा तुमचा अभ्यास झालाय त्याला कव्हर करा, त्याला रिव्हिजन करा. आणि जेवढं तुम्हाला म्हणजे काय म्हणता येईल, वाचता येते किंवा माहिती घेता येते तेवढी घ्या. पण जास्त आता टेस्ट वगैरे सोडवत बसू नका. त्याच्यानंतर आपण जे काही पेपर घेतलेले आहेत तर त्या पेपरमध्ये तुम्हाला कमी जास्त मार्क्स पडले असतील तर जास्त पडले तरी हुरळून जाऊ नका. कमी पडलेले असतील तरी सुद्धा नाराज होऊ नका, कारण पेपरची काठिण्य पातळी आपली बरीच हाय होती. आता स्वतःला हे सांगा की आपल्याला यश मिळणारच आहे. तुमचा व्यवस्थित अभ्यास झालाय आणि परीक्षेत तेच प्रश्न येणार आहेत जे तुम्ही अभ्यासलेले असणार आहेत. संत तुकारामांचं एक वाक्य आहे, याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आणि हा
जो आपण प्रवास सुरू केलेला होता अभ्यासाचा, तो कशासाठी केला होता, तर शेवटच्या दिवशी आपल्याला यश मिळवायचंच आहे. तर अशा पद्धतीने पेपर सोडवा, पॅनिक होऊ नका, शांत राहा, यश तुम्हाला हमखास मिळणार आहे. सोबतच तुम्ही जी अभ्यासाची तुमची सवय लावलेली आहे ती कंटिन्यू ठेवा, ती सवय मोडू नका. कारण एमपीएससी न सांगितलेलं आहे की 2026-27 मध्ये 48 जागा वर्ग 1 च्या बालमानसशास्त्रज्ञ याच्या येणार आहेत. मग आता या संदर्भाने मग क्लास 1 च्या या जागा आहेत महिला व बाल विकास विभागामार्फत विभागाच्या आस्थापनेतल्या या जागा आहेत. जागा एमपीएससी भरणार आहेत. मग याच्यासाठी काय क्रायटेरिया आहे, एनी ग्रॅज्युएशन आणि सोबत म्हणजे कुठलीही डिग्री सोबत त्याच्यासोबत MSW लागणार आहे. हे एक क्वालिफिकेशन किंवा तुमचं MA सायकोलॉजी झालेलं असेल आणि सोबत काउन्सिलिंगचा एखादा सर्टिफिकेट कोर्स तुमच्याकडे असेल, सर्टिफिकेट कोर्स इन काउन्सिलिंग म्हणजे एनी ग्रॅज्युएशन व MSW ही एक तुमची पात्रता असेल. किंवा ज्यांचं MA सायकोलॉजी झालेलं आहे आणि सोबत काउन्सिलिंगचा एक सर्टिफिकेट कोर्स झालेला आहे, ते विद्यार्थी 48 जागांसाठी पात्र असणार आहेत. तर याची सुद्धा तयारी कोण करून घेणार आहे, आपणच करून घेणार आहे. म्हणजे क्लास 2 इथं झाला तुम्ही आणि आता क्लास 1 ची संधी सुद्धा इथं उपलब्ध आहे. तर याच्याविषयीची सुद्धा जर तुम्हाला माहिती हवी असेल, जर तुम्हाला मोफत मार्गदर्शन हवं असेल तर या नंबरवर संपर्क साधा. नंबर लिहून घ्या आणि 9373 195824. ओके विद्यार्थी मित्रांनो, 14 तारखेला मुंबई आपल्याला सर करायचीच आहे. परीक्षेसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट, डू युअर बेस्ट and I believe in you. You can win. You definitely win. Thanks a lot.